भंडाऱ्याच्या तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयातील दंत तपासणी विभाग दुर्लक्षित. शासकीय रुग्णालयात साहित्यांचा अभाव. सामान्य नागरिकांना घ्यावा लागतोय खाजगी दवाखान्याचा आसरा. भंडाऱ्यातील तुमसर येथील सुभाषचंद्र बोस उपजिल्हा रुग्णालयातील दंत विभागाची स्थिती गंभीर असून गेल्या 2 वर्षांपासून दंत तपासणी खुर्च्या बंद आहेत. दंत शल्यचिकित्सक असूनही उपचारासाठी आवश्यक यंत्रणा निष्क्रिय असल्याने दरमहा येणाऱ्या 500 ते 600 रुग्णांना खाजगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत आहे. माझे नाव अश्विन मेश्राम आहे. मी माडगी या गावी राहतो. मी या माडगी गावावरून इथं तुमसरला एवढ्या लांब काही दाताचा त्रास होता त्यामुळे आलेलो आहो. पण इथं आल्यामुळे मला असं माहीत पडलं की इथं दात चेकिंग करायची जी मशीन आहे ती बंद पडलेली आहे. तर आमचा इलाज होणार नाही, आमच्या दाताचा इलाज होणार नाही, तर आम्ही कुठं जावं? आणि हे मशीन बंद पडल्यामुळे इतर जे पण पेशंट इथं येतील त्यांना पण त्याची सोय मिळणार नाही. मी अमित मेश्राम, स्वरायुक्त फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष तुमसर. शासकीय उपजिल्हा रुग्णालय तुमसर या ठिकाणी मोठ्या पद्धतीने रुग्ण येत असतात. 500 ते 600 रुग्ण दर महिन्याला चेकअप करतात दातांच्या. परंतु ही मोठे लाखो रुपयाची मशिनी 3 वर्षापासून बंद पडलेल्या आहेत, धुळकात आहेत. इथं कोणताही याचा उपयोग नाही. तर या संदर्भात आम्ही आज शासनाकडे व प्रशासनाकडे मागणी केली आहे की वैद्यकीय अधीक्षकांना की आपण याच्या संदर्भात तातडीने मशीन इथं आणावे, अन्यथा आम्हाला नाईलाजाने आंदोलनातून भूमिका घ्यावी लागेल, असं मी या ठिकाणी निवेदनाच्या माध्यमातून मागणी केलेली आहे. आपल्या परिसरातील अशाच ताज्या व महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेत राहण्याकरिता लोकराज्याचा YouTube चॅनलला आता सबस्क्राईब करा.